सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपुरातील धूळ कमी करण्यासाठी नगरपालिकेने सुमारे 60 लाखाचे स्वीपर मशीन आणून देखील ते मशीन धुळकात पडल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये वाढलेली धूळ कमी करण्यासाठी राज्य शासनाने नगरपालिकेला सुमारे 60 लाखाचे स्वीपर मशीन दिले. या मशीनचे उद्घाटन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते मागील काही दिवसापूर्वी करण्यात आले. परंतु या मशीनचा उद्घाटनानंतर वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या हे मशीन नगरपालिकेच्या परिसरात धुळकात पडल्याचे दिसते. यासाठी नागरिकातून संताप व्यक्त होताना दिसतंय. याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली. पंढरपुरात हजारो भाविक रोज पंढरपुरात येत असतात. त्यांच्यामुळे तर कचरा वगैरे होत असतो. पंढरपुरात धूळ मोठ्या प्रमाणात आहे. त्या धुळीचा त्रास येथील स्थानिक व्यापाऱ्यांना व नागरिकांना होत असतो. सगळ्या मालाची नासधूळ होऊन नागरिकाचे आरोग्य पण धोक्यात आलेलं आहे. ह्याच्या अगोदर एकदा नगरपालिकेने स्वीपर मशीन आणली होती. ती थोड्या दिवस 2-4 दिवस चालून ती परत बंद पडली. ती परत स्वीपर मशीन दिसलीच नाही. आता नवीन आणली आहे, त्याचासुद्धा काय अजून वापरांनी चालू केलेलं नाही. तरी व्यापाऱ्यातून नागरिकातून मागणी होती की ती मशीन जे कामासाठी आणलेले आहे त्याचा वापर नगरपालिकेने करावा. व्यापाऱ्याच्या व नागरिकाच्या आरोग्याशी काय खेळू नये. कारण का यांच्यामुळं आमचे आरोग्य धोक्यात येत आहे. सर्दीचा आजार त्याचा त्रास चालू झालेला आहे.